साहित्य भक्ती, ज्ञान आणि कर्म ही 3 तत्व स्वीकारून आपण आपलं माणूसपण सिद्ध करू शकतो. हाच संदेश देणारं व्रत म्हणजे एकादशी. नमस्कार, मी मनोज आणि मी रेश्मा. दर पंधरवाड्याला येणाऱ्या एकादशीचे औचित्य साधून आपण ऐकत आहोत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगांचे सुश्राव्य अभिवाचन आणि त्यावरील रसभरीत भाष्य. एकादशी विशेष तुका म्हणे. सादर करते मनोज आहेर, रेश्मा मोरे. तांत्रिक सहाय्य हर्षदा गायकवाड, विशाल गांगर्डे. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. आज ऐकूया मालिकेतील भाग 8. रामकृष्ण हरी. आज कार्तिक मासातल्या शुक्ल पक्षातली प्रबोधिनी एकादशी. स्कंद पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, विष्णू पुराण या पुराणांमध्ये या एकादशी संदर्भातल्या विविध कथा सापडतात. परंतु परंपरेने चालत आलेली सर्वात मोठी श्रद्धा म्हणजे आषाढ मासातल्या देवशयनी एकादशीला भगवान विष्णू निद्रिस्त होतात आणि 4 महिन्यांनंतर कार्तिक मासातल्या म्हणजे आजच्या या प्रबोधिनी एकादशीला त्यांना जागृत अवस्था प्राप्त होते. यामागचं तात्पर्य किंवा मतितार्थ समजून घ्यायचा तर निसर्ग चक्र समजून घ्यायला हवं. हे 4 महिने म्हणजे प्रचंड पाऊस काळ. या काळात खूप मोठे कर्मयोग करण्याची संधी नसते. त्याचप्रमाणे शरीराची रचना बदललेली असते. चयापचय संस्थेत मोठे बदल झालेले असतात. आपल्या पित्तातला अग्नी मंदावलेला असतो आणि सूर्यप्रकाशही या काळात कमी असतो. म्हणजेच शारीरिक हालचाल, मानसिक स्थैर्य यावर मर्यादा येतात. त्यामुळे या काळात बहुतांश विश्रांती घेऊन, नानाविध व्रतवैकल्य करून आणि अन्नाचं सेवन करतानाही काही पथ्य पाळून आपण आपली प्रकृती ठणठणीत ठेवण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि त्यानंतर मात्र म्हणजे प्रबोधिनी एकादशी नंतर भरपूर सूर्यप्रकाश, सगळीकडे प्रसन्नता, समृद्धी आपल्या मनाला आणि शरीरालाही जाणवू लागते. आपला आहार पूर्ववत होतो, शारीरिक हालचाल गतिशील होते आणि म्हणून या प्रबोधिनी एकादशीपासून भक्ती, ज्ञान, कर्म या योगांचा स्वीकार करून झपाटल्यासारखं काम करण्याची गरज असते. भक्ती योगाने संप्रदायाचं संवर्धन करणे, ज्ञानयोगाने तत्वज्ञान समजून घेणे आणि कर्मयोगाने आपल्यावर असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्यांचा निर्वाह करणे. हे सगळं करत असताना भगवंताचे विचार घराघरात, माणसापर्यंत पोहोचावेत यासाठी आणि प्रत्येकाच्या मनातला विवेक जागा व्हावा यासाठीचं प्रबोधन करण्याची आवश्यकता ही एकादशी आपल्याला सुचवू पाहते. आणि हाच या एकादशीचा एकमेव महत्वाचा सांगावा आहे. म्हणूनच या एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. भगवंत जागा होतो म्हणजे काय? तर तुमच्या माझ्या मनातला भगवंत जागा होऊ दे. पर्यायाने विवेक बुद्धी जागी होऊ दे. माणसाचं माणसाशी असलेलं नातं स्नेहल, प्रेमळ, आदराचं असू दे. ऋणानुबंध दृढ होऊ दे. आणि सगळीकडे मानवता हा धर्म प्रस्थापित होऊ दे. हाच भगवंताचा आपणा सर्वांसाठी उपदेश आहे. आणि याच भगवंताचे खऱ्या अर्थाने दूत असलेल्या संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रचलेला 4 चरणांचा हा अभंग आता आपण समजून घेऊयात. अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती, नाही पात्रा सवे चाड, प्रमाणते फिके गोड. विष तांब्या वाटी
भरली लावू नये ओठी. तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव. दिखाऊपणावर प्रहार करणे हा तुकोबांच्या अभंगांचा तत्वज्ञानाचा महत्वाचा सिद्धांत. आज भपकेबाजपणा किंवा कृत्रिमपणा आपल्याला चौफेर दिसतो, पण ही समस्या केवळ आजचीच नव्हे. ही समस्या मुळातच मानवी वृत्तीशी, त्याच्या प्रदर्शन बुद्धिमत्तेशी जोडलेली असल्यामुळेच असेल. पण 300-350 वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांना सुद्धा आपल्या भोवताली समाजात अशा घटना दिसायच्या की ज्या केवळ दिखाऊपणावरच आधारित असायच्या. मग त्याची नोंद घेणं, त्यावर बोलणं, त्यावर प्रहार करणं हे ओघाने चालत. कारण तुकोबा हे संत, मार्गदर्शन करणारे, नवा दृष्टिकोन विकसित व्हावा म्हणून धडपडणारे, तत्वज्ञान जनमानसात रुजवणारे. त्यामुळेच आजही त्यांचे अभंग हे अगदी कालसुसंगत ठरतात. आज एखाद्या दुकानात आपण वस्तू घ्यायला जातो. वस्तूची किंमत आपल्याला परवडणारी असते, पण तीच वस्तू, उपभोग घेण्याची पद्धत तीच, तिचा फायदा तोच. जर एखाद्या मॉल किंवा महागड्या शोरूम मध्ये आपण गेलो तर ब्रँडेड कंपनीच्या नावाखाली प्रचंड महाग किमतीत विकली जाते. आपण ब्रँड या नावाखाली जास्तीचा पैसा देऊन ती वस्तू विकत घेतो, कारण आपण त्या ब्रँडच्या प्रेमात पडलेलो असतो, वस्तूच्या नव्हे. यावरच तुकाराम महाराज आक्षेप घेतात. त्यांचं म्हणणं अगदी सहज आणि खऱ्या अर्थाने व्यावहारिक सुद्धा. महाराज म्हणतात की एखादी गोष्ट कुठल्या भांड्यात आहे किंवा कुठल्या पॅकिंग मध्ये आहे आजच्या भाषेत, त्यापेक्षाही त्या वस्तूची उपयोगिता काय, त्यातला रस किती महत्वाचा हे लक्षात घेणं आपण शिकायला हवं. तांब्याच्या भांड्यात विष दिलं म्हणजे आपण प्राशन करणार नाही. तांब कितीही प्रिय, कितीही महाग असलं तरी. 300-350 वर्षापूर्वी तांब हे सगळ्यात मौल्यवान धातूंपैकी एक. घरातली तांब्याची भांडी जास्त, तो माणूस श्रीमंत, अशी जणू अर्थव्यवस्था. त्यामुळे महाराज तांब्याचं उदाहरण देतात. पण आजच्या काळात तेच उदाहरण आपण सोन्या चांदीचं घेऊ शकतो, किंवा त्याहूनही मौल्यवान धातू जे जगात दुर्मिळ आहेत त्यांचंही उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे त्या गोष्टीचं मूल्य हे तुम्हाला मला होणारा फायदा, त्याची उच्चतम पातळी यावर मोजायची असते. केवळ त्याचं पॅकिंग कसं, त्यावरच्या जाहिराती कशा, त्यावर केलेलं डिझाईन किंवा लोगो कसं हे महत्वाचं नाही, तर त्या वस्तूमधली उपयोगिता, उपयुक्तता ही महत्वाची आहे. आज आपण फसतो आहोत. आपली व्यावहारिकता शून्यतम पातळीला पोहोचली आहे, ती केवळ अशा दर्शनी वस्तूंमुळे किंवा दिखाऊपणामुळे. आपणही बऱ्याचदा आपल्या अवतीभोवती पाहत असतो. काही माणसांकडे बुद्धिमत्ता तशी जेमतेम, अभ्यासाचा प्रचंड तुटवडा, परंतु छानसा ड्रेस घालून, टाय वगैरे लावून ही माणसं मोठमोठ्या कॉन्फरन्स मध्ये स्वतःला मिरवतात. हा सुद्धा दिखाऊपणाचा सगळ्यात मोठा भाग, आणि आजच्या जगात ते तर पाहायलाच मिळतंय. एखाद्या समारंभात सुद्धा खूप नटून थटून येणारी मंडळी असते, पण गप्पांचे विषय परस्परांविषयीचा द्वेष, आकांत किंवा आक्षेप हेच असतं. कुठेही सामंजस्याचा संवाद नसतो. कुठेही परस्परांबद्दल स्नेह किंवा तात्विक गप्पा अगदी दूर दूर पर्यंत नसतात. असतो तो फक्त प्रचंड विखार. मग त्या नटण्याला, त्या सजण्याला, त्या शृंगाराला काय अर्थ? हा दिखाऊपणा टाळून आम्हाला आजच्या भाषेत जे खऱ्या अर्थानं ओरिजिनल आहे, जे विशुद्ध आहे, ते स्वीकारता यायला हवं. भक्तीचा संकल्पही याकडेच निर्देश करतो. कारण खरी भक्ती हे तुम्ही देवळाला किती दान देतात किंवा देवाला नैवेद्य कोणत्या थाळीत ठेवतात, यापेक्षा त्या नैवेद्यामागे तुमची भावना किती उच्चतम आणि विशुद्ध आहे हे लक्षात घ्यायला हवं. तुकोबांचा अभंग असा व्यावहारिक पातळीवर येऊन माणसाला दृष्टिकोन देतो, म्हणूनच तो वाचनीय आणि चिंतनीय ठरतो. तुकोबांच्या अजून काही अभंगांसहित आपण भेटणार आहोत पुढील भागात. तोपर्यंत मी मनोज रेशमासह आपला निरोप घेतोय. नमस्कार.
दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.